हॅलो एव्हरीवन, वेलकम टू हेअर टेक्निकल. आज आपण बघणार आहे हेअर मूव्स बद्दल. हेअरस्टाईलिंगमध्ये हेअर मूव्हचं काय काम असतं. बेसिकली ज्या क्लायंटची डेन्सिटी खूप कमी असेल किंवा त्या क्लायंटची डेन्सिटी एकदम वीक असेल किंवा त्यांचं स्काल्प व्हिजिबल करत असेल किंवा ब्लो ड्राय केल्यावरती लॉंग लास्टिंग ब्लो ड्राय टिकत नाही किंवा ज्या क्लायंटनी हिना कोटेड हेअर असतील, हिना कोटेड हेअरवरती कर्ल्स टिकत नाहीये किंवा ब्लो ड्राय टिकत नाहीये, नॅचरल व्हॉल्यूम दिला असेल तो टिकत नाही. बट मूज हे कोणत्या हेअरवरती आपण यूज करतो. मूज हे यूज करतो किंकी हेअर, कर्ली हेअर, वेवी हेअर अँड स्ट्रेट हेअर यावरती मूज आपण नेहमी यूज करतो. बेसिकली तुमच्या वर्कला लॉंग लास्टिंग टिकवण्याचं काम करतं. ज्या ठिकाणी तुम्ही नॅचरली एका बाउन्स दिला असेल किंवा एक नॅचरल तुम्ही कर्ल्स वगैरे केले असतील, ते कर्ल्स तुमचे 2 तास, 1 तास, 1.5 तास पर्यंत टिकत असतील. त्या कर्ल्सला जास्तीत जास्त लॉंग टाइम कसं टिकवायचं किंवा लॉंग टाइम पर्यंत कसं घेऊन जायचं, त्यासाठी कोणतं मूज यूज केलं पाहिजे ते आपण बघणार. मला भरपूर स्टुडंटचे मेसेज पण आले की सर, मूज परचेस करताना कोणत्या कंपनीचं मूज परचेस केलं पाहिजे. आज आपण बघणार आहे वेल्लाचं. वेल्लामध्ये आहे फॅक्टर म्हणजे लेवल 1, 2, 3, 4. तुम्ही वेल्लाचं त्यावेळी प्रोडक्ट परचेस करत असणार त्यावेळेस तुम्हाला बघायचे की लेवल किती असतात. याच्यात लेवल आहे 4, 1, 2, 3, 4. इथं नाही तुम्हाला कळालं तर तुम्ही बॅक साईडला पण बघू शकता की लेवल दिलेले आहे तिथं 1, 2, 3, 4. ठीक आहे. तर याच्यात फॅक्टर असतं. याच्यात असतं माइल्ड प्रोडक्ट आणि स्ट्रॉंग प्रोडक्ट. तर माइल्ड प्रोडक्ट म्हणजे काय, तर 1 किंवा 2 लेवलपर्यंत तुम्ही परचेस करत असणार ते असतं माइल्ड प्रोडक्ट, किंवा 3 किंवा 4 प्रोडक्ट तुम्ही परचेस करत असणार ते असतं स्ट्रॉंग प्रोडक्ट. त्यासाठीच तुम्हाला नेसेसरी एक असं आहे की तुम्हाला दोन दोन तुम्ही मूज स्वतः कॅरी नाही करू शकत. त्यावेळेस तुम्ही मूज एकच कोणतं घ्यायचं, ते तुमचं वालं नोवा. नोवा हे सांगितलं होतं की स्ट्रॉंग प्रोडक्ट आहे. नोवामध्ये स्टिकीनेसचं प्रमाण खूप जास्त आहे. नोवाला ड्राय करण्यासाठी नाही का एक साधारण ते 10 मिनिटं तरी तुमचे जास्त जातातच. त्यासाठी नोवा हे बेस्ट आहे. नोवा हा टाइमला कव्हर करतं. नोवा हा तुमचं कल्सर लॉंग लास्टिंग टिकवतो. नोवा हा तुमच्या बाउन्सला लॉंग लास्टिंग टिकवण्याचं काम करतो. तर नोवामध्ये फॅक्टर हा शब्द दिलेला नाही. ऍक्च्युली यामध्ये नाही का अल्कोहोलचं प्रमाण वेल्ल्यापेक्षा जास्त आहे. याच्यात कोणती लेवल दिलेली गेली नाहीये. त्यामुळे तुम्ही इझिली याला परचेस करू शकता. रिझल्ट पण खूप छान आहे. वेल्ला आणि हा नोवा हे तुम्ही दोघांमध्ये पण नाही का एक परचेस करू शकता. पण याच्यात तुम्हाला फॅक्टर चेक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला फॅक्टर चेक करायचं काम पडणार नाही. हे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. पण याच्यामध्ये पण आहे की अल्कोहोल त्यावेळी जास्त स्ट्रॉंग असेल तर त्यावेळी तुम्हाला नाही का H2O प्रमाण किती जास्त घ्यायचं किंवा H2O प्रमाण किती कमी घ्यायचं हे तुम्हाला चेक करायचं आहे. किंवा त्यावेळेस तुमच्या वेल्ला असेल, वेल्ल्यामध्ये येतं फॅक्टर 1, 2, 3, 4. त्यात तुम्हाला नाही का H2O प्रमाण तुम्ही किती कमी घेताय किती जास्त घेताय त्यात पण नाही बघितलं तरी चालतं. पण यामुळे तुम्हाला हे बघणं खूप गरजेचं आहे.